आणखी एक मोठी बातमी. पुण्यातील आयटी पार्क हिंजवडीनंतर चाकणची वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून अजित पवार भल्या सकाळी दौरा करतायत. चाकणचा सकाळी 6 वाजता पुणे नाशिक महामार्गावरील मुशी इथून अजितदादांच्या या दौऱ्याची सुरुवात झाली आणि इथून चाकण आणि चाकण एमआयडीसी दरम्यान ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तिथली पाहणी अजित पवार करतायत. सकाळी 6 वाजल्यापासूनच पाहणी दौऱ्याला त्यांच्या सुरुवात झाली आहे. अजित पवार यांचा पाहणी दौरा हा भल्या सकाळीच सुरू होतो हे आपल्याला माहिती आहे आणि आज शुक्रवारी पुन्हा एकदा अजित पवार पुण्यातल्या काही रस्त्यांचा आढावा घेत आहेत. चाकणमधील वाहतूक कोंडीचा अजित पवारांकडनं आज आढावा घेण्यात आला आणि याची सुरुवात सकाळी 6 वाजताच झाली. त्यामुळे इतर अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील अजित पवार यांच्या वेळेमध्येच तिथं उपस्थित राहावं लागतंय. त्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडते. अजित पवार हे पाहणी दौऱ्यासाठी निघतात ती वेळ अगदी भल्या सकाळची असते आणि आज देखील चाकणमध्ये पहाटेपासूनच त्यांनी आपला दौरा सुरू केलाय. चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा मला एक सांगावं, आता तुम्ही मला दाखवलं 6 लेन त्यांच्या सिंगल सिंगलच्या आधी 6 लेन यायला खाली 6 लेन जायला वर फ्लायओव्हरला 4 लेन यायला 4 लेन जायला आणि वर मेट्रो ते कुठपर्यंत आहे? मेट्रो चाकणपर्यंत 6 लेन राजगुरुनगर 6 लेन टोल प्लाझा पर्यंत आणि खालचे 3 लेन PCMC मध्ये 6 लेन आहेत का? 8 लेन सर 8 लेन PCMC तिकडं 8 लेन इकडे आहेत.